हॅलो अँड वेलकम स्टुडंट. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल या पॉईंटमध्ये आज आपण ॲनाटॉमी, कॉक्रोचची ॲनाटॉमी जी आहे ती स्टार्ट करणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मॉर्फॉलॉजी कंप्लीट केली. कॉक्रोचच्या मॉर्फॉलॉजीमध्ये आपण मेन पार्ट जे स्टडी केले ते फर्स्ट मी सांगितलं मॉर्फॉलॉजी इज द स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स ऑफ कॉक्रोच. कॉक्रोचच्या एक्सटर्नल फीचरचा जो स्टडी आहे याला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो. आणि मॉर्फॉलॉजीमध्ये कॉक्रोचची बॉडी 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केली होती: हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. हेडवरती येणारे जे पार्ट आहेत याच्यामध्ये अँटेनी, कंपाऊंड आयज आणि माउथ पार्ट हे आपण डिटेल पाहिले. त्यानंतर थोरॅक्स जो आहे याचे 3 सेगमेंट प्रोथोरॅक्स, मेझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स हे आपण स्टडी केलेले आहेत. आणि ॲब्डोमेन जो आहे याच्यामध्ये जनायटल पाऊच, मग त्याच्यामध्ये फिमेल आणि मेल दोन्हीमधलं जनायटल पाऊच जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. तर इथपर्यंत आपली मॉर्फॉलॉजी कंप्लीट झालेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲनाटॉमी स्टार्ट करणार आहोत. ॲनाटॉमीचा अर्थ होतो इंटरनल ऑर्गन्स किंवा इंटरनल सिस्टीमचा स्टडी करणं, याला आपण ॲनाटॉमी असं म्हणतो. कॉक्रोचच्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टडी करणार आहोत. त्यानंतर सेकंड आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो अशा वेगवेगळ्या सिस्टीम ज्या आहेत या आपण कॉक्रोचमधल्या स्टडी करणार आहोत. यातली फर्स्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, ती आज आपण स्टार्ट करतो आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम, कॉक्रोचच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम बोर्डवरती दिलेली आहे. सगळ्यांना ही डायग्रॅम व्यवस्थित लर्न झाली पाहिजे. याच्यामधले लेबल्स, कोणत्या पार्टला कोणता नेम आहे आणि याची ड्रॉइंगची प्रॅक्टिस पाहिजे. सो फर्स्ट बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम या पॉईंटपासून स्टार्ट होती आहे. या बाजूला हे जे 2 स्ट्रक्चर ड्रॉ केलेले आहेत हे ज्याला आपण सलायव्हरी रिझर्वायर म्हटलेले आणि त्याच्यावरती हे जे इरेग्युलर शेपचं स्ट्रक्चर आहे हे ॲक्च्युली सलायव्हरी ग्लँड आहे. आणि ही सलायव्हरी ग्लँड जो सलायवा सिक्रेट करते, हा सलायवा या रिझर्वायरमध्ये स्टोअर केला जातो. त्या रिझर्वायर जे आहे ते स्टोरिंगचं ऑर्गन आहे जो सलायवा स्टोअर करेल आणि स्टोअर केलेला सलायवा जो आहे तो नंतर माउथमध्ये रिलीज केला जातो. तर ही सलायव्हरी ग्लँड जे आपण सगळ्यात एंडला स्टडी करणार आहोत. यानंतर ही पूर्ण कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम. फर्स्ट मी इथं दिलेले तुम्हाला मेन लेबल सांगते. याच्यामध्ये फर्स्ट हा जो नॅरो सुरुवातीचा पार्ट दिसतोय याला याला इसोफेगस असं म्हटलं जातं. इसोफेगस नंतर नेक्स्ट हा जो पार्ट आहे याला क्रॉप असं म्हटलं जातं. हा थोडासा स्वेल झालेला पार्ट. यानंतर इथं या ज्या ट्यूब दिसत आहेत या ट्यूब्सना हिपॅटिक कायकी असं म्हटलं जातं. आणि याच्या आतमध्ये हा जो पार्ट आहे या पार्टला गिझार्ड असं बोलतात. या गिझार्ड नंतर ही एवढी जी लॉंग ट्यूब आहे याला मिडगट किंवा मेझेंटेरॉन असं म्हणतात. त्यानंतर इथं ज्या ट्यूब्स आहेत या ट्यूब्सना माल्पिगियन ट्युब्युल्स असं म्हटलं जातं. आणि या माल्पिगियन ट्युब्युल्स नंतर रिमेनिंग हा सगळा जो पार्ट आहे हा हाइंडगट, जो 3 पार्टमध्ये डिवाइड होतो: इलियम, कोलॉन आणि रेक्टम. या 3 पार्टमध्ये हे झाली डायग्रॅम. मग आता डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे कॉक्रोचची ही मेन 3 पार्टमध्ये डिवाइड होते आणि त्याचे वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते आपण आता स्टडी करणार आहोत. सो बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज divided into 3 parts. कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम 3 पार्टमध्ये डिवाइड होते. याच्यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे याला म्हटलं जातं फोरगट, सेकंड मिडगट आणि लास्ट हाइंडगट. सो यावेळी कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम 3 पार्टमध्ये डिवाइड झाली: फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. मग आता याच्यातला जो फोरगट आहे याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात बघा. सो इन फोरगट फर्स्ट ओके, सो फोरगट कन्सिस्ट ऑफ ट्युब्युलर pharynx. After that next is esophagus. After esophagus next is crop. Next proventricle or gizzard.
इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोव्हेंट्रिक्युलस. ओके, हे मेन पार्ट येतात. याशिवाय त्याच्या हिपॅटिक कायकी आहेत, यासुद्धा याच पार्टमध्ये इन्क्लूड केल्या जातात, हिपॅटिक कायकी. ओके, सो फर्स्ट आपण फक्त कोणते ऑर्गन किंवा कोणते पार्ट येत आहेत ते आपण पाहिलं. सो फोरगटमध्ये इथं सुरुवातीला फॅरिंग्स हा सुरुवातीचा रिजन असतो. त्यानंतरची ही ट्यूब म्हणजे इसोफेगस, इसोफेगस नंतर क्रॉप, क्रॉप नंतर ह्या ज्या ट्यूब्स दिसत आहेत या हिपॅटिक कायकी, आणि हा जो आहे तो गिझार्ड किंवा त्याला प्रोव्हेंट्रिक्युलस असं म्हटलं जातं. तर हे सगळे पार्ट जे आहेत सुरुवातीचे इथपासून वरती, हे सगळं जे आहे ते फोरगट आहे. सो फोरगटमध्ये येणारे पार्ट्स नीट लक्षात ठेवा, फॅरिंग्स, इसोफेगस, क्रॉप, गिझार्ड किंवा प्रोव्हेंट्रिक्युलस, आणि तिथंच असणाऱ्या ज्या आहेत त्या हिपॅटिक कायकी. तर हे जे पार्ट आहेत हे मेन याच्यामध्ये येतात. यानंतर नेक्स्ट जो आहे तो मिडगट. मिडगट जो आहे याला मेझेंटेरॉन असं सुद्धा म्हटलं जातं. सो NCERT मध्ये देताना फक्त मिडगटमध्ये मेझेंटेरॉन एवढंच दिलेलं आहे. मात्र जर तुम्ही स्टेट बोर्ड बघाल तर याच्यामध्ये त्याला स्टमक असं म्हटलेलं आहे, आणि इथंच बाजूला असणाऱ्या या माल्पिगियन ट्युब्युल हेही त्या ठिकाणी दिलेले आहे. मात्र अकॉर्डिंग टू NCERT मिडगट जे आहे याला मेझेंटेरॉन म्हटलं जातं. आणि हाइंडगट जो आहे, या हाइंडगटमध्ये इथून पुढचे सगळे पार्ट, मग आपण याच्यामध्ये फर्स्ट माल्पिगियन ट्युब्युल लिहूयात. माल्पिगियन ट्युब्युल. सेकंड जे आहे ते इलियम, कोलॉन आणि रेक्टम. हे जे पार्ट आहेत हे हाइंडगटमध्ये येतात. कोणकोणते बघा, ह्या सुरुवातीच्या ह्या ज्या ट्युब्युल्स आहेत या माल्पिगियन ट्युब्युल्स, इलियम, त्यानंतर ही जी ट्यूब आहे ती कोलॉन, आणि हा शेवटचा पार्ट रेक्टम. हे सगळ्या पार्टपासून हाइंडगट तयार होतं. सो कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण स्टडी करतोय. मग आता कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा ॲलिमेट्री कॅनॉल जो आहे ती एक लॉंग ट्यूब आहे. ही ट्यूब इथपासून सुरू झाली ती इथे एंड होणार आहे. सो यावेळी कॉक्रोचचा ॲलिमेट्री कॅनॉल जो आहे एक लॉंग ट्यूब आहे, आणि ज्याची लेंथ 6 to 7 सेंटीमीटर एवढी असते. सो ॲलिमेट्री कॅनॉल is tube of length 6 to 7 सेंटीमीटर. सो कॉक्रोचचा जो ॲलिमेंट्री कॅनॉल आहे याची टोटल लेंथ सांगितली 6 to 7 सेंटीमीटर एवढ्या लेंथची ही ट्यूब आहे. सेकंड थिंग, ही ट्यूब बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असते. इट इज प्रेझेंट इन बॉडी कॅव्हिटी. कॉक्रोचची जी बॉडी कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीमध्ये ही प्रेझेंट आहे. आणि ही ॲलिमेट्री कॅनॉल किंवा ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केला ॲलिमेट्री कॅनॉल. यातला फर्स्ट पार्ट आहे फोरगट, सेकंड मिडगट आणि थर्ड हाइंडगट. फोरगट जो आहे याचे मी पार्ट्स तुम्हाला सगळे सांगितले. इथला फॅरिंग्स, इसोफेगस, क्रॉप, गिझार्ड आणि या हिपॅटिक कायकी याच्यामध्ये येतात. मिडगट म्हणजेच मेझेंटेरॉन, आणि हाइंडगट जो आहे याच्यामध्ये आपण माल्पिगियन ट्युब्युल, इलियम, कोलॉन आणि रेक्टम हे मेन पार्ट घेतले. आता हे जे डिटेल्स आहेत फोरगटचे, मिडगट आणि हाइंडगट, हे डिटेल्स आपण नेक्स्ट स्टडी करतोय. सो सगळ्यांनी डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम, त्याचे लेबल्स व्यवस्थित, आणि याच्यामध्ये कोणकोणते पार्ट येतात हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो नेक्स्ट आपण स्टडी करतोय फोरगट. फोरगटचे डिटेल्स आपण पाहतोय. सो बघा, ओके. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम 3 पार्टमध्ये डिवाइड झाली, फोरगट, मिडगट अँड हाइंडगट. याच्यामधला फर्स्ट फोरगट जो आहे तो आपण आता स्टडी करणार आहोत. सो फोरगटमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आपण माउथ पार्ट जे आहेत ते मॉर्फॉलॉजीमध्ये स्टडी केलेले आहेत. सो कॉक्रोचचं माउथ जे आहे ते नेक्स्ट फॅरिंग्स नावाच्या ट्यूबमध्ये ओपन होतं. म्हणजे माउथ नंतरची नेक्स्ट ट्यूब जी आहे ती फॅरिंग्स ही ट्यूब आहे. सो फर्स्ट फॅरिंग्स आपण पाहतोय. So pharynx, it is a short and narrow tube. Short and narrow tube.
सो फॅरिंग्स जी आहे ती खूप शॉर्ट आणि नॅरो ट्यूब आहे. म्हणजे जर या डायग्राममध्ये तुम्ही पाहाल तर इथं सुरुवातीचा हा जो पार्ट आहे एकदम शॉर्ट आणि नॅरो पार्ट, तेवढ्याच पार्टला फॅरिंग्स असं म्हटलं जातं. सो फॅरिंग्स इज अ शॉर्ट अँड नॅरो ट्यूब. सेकंड थिंग, दिस फॅरिंग्स लीड्स टू इसोफेगस. इट लीड टू इसोफेगस. याचा अर्थ हा फॅरिंग्स जो आहे तो नंतर कशामध्ये ओपन होतो, तर इसोफेगसमध्ये ओपन होतो. सो फॅरिंग्स इज ए शॉर्ट अँड नॅरो ट्यूब अँड दॅट फॅरिंग्स लीड टू इसोफेगस. ओके. आणि एक्स्ट्रा एक पॉईंट स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे तो म्हणजे इट हॅज टेस्ट सेन्सिली और टेस्ट सेन्साईल. सो फॅरिंग जो आहे याला टेस्ट सेन्साईल सुद्धा असतात किंवा टेस्ट रिसेप्टार्स असतात, ज्याच्या मदतीनं ते टेस्ट डिटेक्ट करू शकतात. सो दिस इज अबाउट फॅरिंग्स. फोरगटमधला पहिला पार्ट सांगितला तुम्हाला फॅरिंग्स. काय काय पॉईंट आहेत? फर्स्ट, इट इज शॉर्ट अँड नॅरो ट्यूब. सेकंड, दिस फॅरिंग्स ओपन्स इन टू इसोफेगस. अँड थर्ड, इट ऑल्सो कंटेन टेस्ट सेन्सिली, म्हणजे टेस्ट रिसेप्टारसुद्धा त्याच्याकडे प्रेझेंट असतात. त्यानंतरचा सेकंड जो पार्ट आहे फोरगटमधला तो आहे इसोफेगस. ओके. सो इसोफेगस जो आहे थोडासा लॉंग, स्लाइटली लॉंग आणि नॅरो ट्यूब आहे. इट इज स्लाइटली लॉंग अँड नॅरो ट्यूब. इसोफेगस ही थोडीशी लॉंग आणि नॅरो ट्यूब आहे किंवा ट्युब्युलर पार्ट आहे, ज्याच्यामध्ये कोण ओपन होतं आहे, तर फॅरिंग्स ओपन होतं आहे. म्हणजे जसं आपण सांगितलं की फॅरिंग्स कशामध्ये ओपन होतो, इसोफेगसमध्ये, तसा हा जो इसोफेगस आहे तो कशामध्ये ओपन होईल, तर क्रॉपमध्ये. सो इसोफेगस इट ओपन इन सॅक लाईक क्रॉप. या इसोफेगस नंतर हे सॅक सारखं जे स्ट्रक्चर आहे ज्याला क्रॉप असं म्हटलं जातं, तर या क्रॉपमध्ये तो इसोफेगस ओपन होतो. सो दोनच स्टेटमेंट आहेत. इसोफेगस स्लाइटली लॉंग म्हणजे थोडीशी, फॅरिंग्सपेक्षा थोडीशी लॉंग आहे आणि नॅरो ट्यूब आहे. आणि ही ट्यूब कशामध्ये ओपन होतीये, तर क्रॉप नावाच्या सॅकमध्ये ही ओपन होतीये. त्यानंतरचा थर्ड पार्ट आहे क्रॉप. ओके. आता क्रॉप कसं आहे बघा, लार्ज पियर शेप्ड सॅक, लार्ज पियर शेप सॅक. सो क्रॉप ही एक लार्ज पियर शेप सॅक आहे आणि हिचं मेन फंक्शन आहे स्टोरिंग फूड और टेम्पररली स्टोर्स फूड. फूड स्टोअर करणं हे या क्रॉपचं मेन फंक्शन आहे. सो बघा, क्रॉप जी आहे ती लार्ज पियर शेप सॅक आहे, थोडीशी लार्ज आणि पियरच्या शेपसारखी ही सॅक आहे. आणि ही सॅक जे माउथमधून आलेलं फूड मटेरियल, माउथमधून फूड मटेरियल पहिल्यांदा फॅरिंग्समध्ये येईल, फॅरिंग्स नंतर ते इसोफेगसमध्ये आणि इसोफेगस नंतर ते क्रॉपमध्ये शॉर्ट पिरियडसाठी ते स्टोअर केलं जाईल. सो दिस इज अबाउट क्रॉप. क्रॉप नंतर नेक्स्ट पार्ट येतो याच्यामध्ये गिझार्ड. गिझार्ड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोव्हेंट्रिक्युलस. गिझार्डलाच प्रोव्हेंट्रिक्युलस असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. आता हा जो गिझार्ड आहे याचा आउटर लेअर इज थिक सर्क्युलर मसल. थिक सर्क्युलर मसल्स. ओके. तर हा जो गिझार्ड आहे या गिझार्डच्या आउटर लेअरमध्ये थिक आणि सर्क्युलर मसल जे आहेत ते प्रेझेंट असतात आणि त्याची आतला जो लेअर बघाल तर तो सुद्धा थिक असतो. सो सेकंड, थिक इनर लेअर और इनर क्युटिकल, थिक इनर क्युटिकल आणि त्याच्यामध्ये 6 हायली कायटिनस प्लेट्स जे आहेत त्या प्रेझेंट असतात. सो हायली कायटिनस प्लेट्स आर प्रेझेंट. ओके. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज टीथ. हा जो गिझार्ड आहे त्याच्या आतल्या बाजूला कायटिनस थिक असतं क्युटिकल,
म्हणजे बाहेरची जी बाजू आहे ती मसल्सपासून बनलेली, सर्क्युलर मसलपासून, आणि आतली जी बाजू आहे ती थिक क्युटिकलपासून बनलेली आहे. तर या क्युटिकलला जर आपण वरच्या व्ह्यूनी जर बघितलं आपण तर कायटिनचं बनलेलं असं सर्कलेट असतं. 6 कायटिनस टीथ जे आहेत ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात या पद्धतीनं. ओके, तर हे जे सर्कलेट आहे कायटिनचं बनलेल्या प्लेट्स ज्या आहेत या प्लेट्सनाच टीथ असंही म्हटलं जातं. मी प्रोव्हेंट्रिक्युलस किंवा गिझार्ड पुन्हा एकदा रिपीट करते. फर्स्ट, गिझार्डलाच प्रोव्हेंट्रिक्युलस म्हणतात, हे नीट लक्षात ठेवा. सेकंड, हे जे गिझार्ड आहे याचा आउटर लेअर थिक आहे आणि सर्क्युलर मसलपासून बनलेला आहे. त्याचाच इनर लेअर जो आहे तो सुद्धा थिक आहे, क्युटिकल आहे, क्युटिकलपासून बनलेला आहे. आणि या क्युटिकललाच काय असतात, 6 हायली कायटिनस प्लेट, आतमध्ये अशा हायली कायटिनस म्हणजे कायटिनपासून बनलेल्या 6 प्लेट ज्या आहेत त्या आतमध्ये असतात. आणि ह्या ज्या कायटिनच्या प्लेट्स आहेत या प्लेटनाच टीथ असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे गिझार्ड आहे या गिझार्डचं मेन फंक्शन आहे क्रशिंग ऑफ फूड मटेरियल. सो ग्राइंडिंग फूड, इट हेल्प इन ग्राइंडिंग फूड. फूड मटेरियल ग्राइंड करण्यासाठी हा हेल्प करतो. सो दिस इज अबाउट गिझार्ड ऑर प्रोव्हेंट्रिक्युलस. इथपर्यंत कळलं का बघा? बऱ्यापैकी फोरगट आपलं झालेलं आहे. पुढचे जे हिपॅटिक कायकी आहेत या ज्या ट्यूब आहेत या ॲक्च्युली फोरगट आणि मिडगटच्या जंक्शनला येतात. सो आपण त्या नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. सो फोरगटचे मेन पार्ट बघा, फॅरिंग्स, इसोफेगस, क्रॉप अँड गिझार्ड. सो फॅरिंग्स, इट इज शॉर्ट, व्हेरी शॉर्ट अँड नॅरो ट्यूब. माउथ ओपन्स इन फॅरिंग्स and this pharynx opens in esophagus and this pharynx also possess taste sensili. या pharynxलाच टेस्ट सेन्सिली सुद्धा असतात. त्यानंतरचा पार्ट आहे इसोफेगस. इसोफेगस ही फॅरिंग्सपेक्षा स्लाइटली लॉंग नॅरो ट्यूब आहे आणि ही जी ट्यूब आहे नंतर सॅक लाईक क्रॉपमध्येही ओपन होते. त्यानंतर आपण पाहिला क्रॉप. क्रॉप ही लार्ज आणि पियर शेपची सॅक आहे ज्याच्यामध्ये टेम्पररी पिरियडसाठी फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. सो इथपर्यंत म्हणजे या पार्टमध्ये फक्त फूड मटेरियल पास करणं, स्टोअर करणं एवढंच काम केलं आहे, कुठेही डायजेस्ट झालेलं नाही आहे. सो माउथमधून फूड मटेरियल फॅरिंग्समध्ये, फॅरिंग्समधून इसोफेगस, इसोफेगसमधून क्रॉप, क्रॉपमध्ये हे थोड्या वेळासाठी स्टोअर केलं. तर क्रॉपमधलं थोडं थोडं फूड मटेरियल ह्या गिझार्ड किंवा प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये जातं. गिझार्ड कसं आहे मी तुम्हाला सांगितलं की बाहेरून त्याला थिक सर्क्युलर मसल्स आहेत, आतून थिक क्युटिकल आहे आणि या क्युटिकललाच कायटिनपासून बनलेल्या प्लेट्स आहेत ज्यांना टीथ असं सुद्धा म्हटलं जातं, जे फूड मटेरियल ग्राइंड करतात. सो इथपर्यंत फूड पास झालं, इथं स्टोअर झालं आणि इथं फूड मटेरियल क्रश केलं जातं. तर यानंतर जिथं 6 कायटिनस प्लेट आहेत, फॉर एक्झाम्पल इथं 6 कायटिनस प्लेट्स आहेत आणि या प्लेटनंतर त्याच्या खाली जे आहेत ते ब्रिसल्स असतात बॅकवर्डली डिरेक्टेड, जेणेकरून जेव्हा फूड मटेरियल इथं क्रश किंवा ग्राइंड होतं तेव्हा ते जे ब्रिसल्स आहेत त्या ब्रिसल्समधून, म्हणजे बघा वरती जर कायटिनचं प्लेट असेल, ते फूड मटेरियल जर क्रश करत असेल तर खाली असे ब्रिसल्स असतात, त्या ब्रिसल्समधून जेव्हा फूड मटेरियल जातं तेव्हा ते फिल्टर होतं. म्हणजे जे स्मॉल पार्टिकल असतील तेच पुढे जातील, जे लार्ज पार्टिकल असतात ते पुन्हा तिथेच ट्रॅप केले जातात. सो यावेळी गिझार्डमध्ये ॲक्च्युली 2 कामं होतात, फूड मटेरियल ग्राइंड करणं आणि त्याच्या खाली असणारे जे ब्रिसल्स आहेत ते फूड मटेरियल फिल्टर करण्याचं कामसुद्धा करतात. सो दिस इज अबाउट गिझार्ड. इथं आपलं फोरगट संपलेलं आहे. आता नेक्स्ट फोरगट आणि मिडगट यांच्या जंक्शनला हिपॅटिक कायकी प्रेझेंट असतात. सो हिपॅटिक कायकी काय आहेत ते आपण पाहणार आहोत. सो बघा, so at the junction of foregut and midgut hepatic caechi are present. ओके, हिपॅटिक कायकी या ज्या ट्यूब आहेत या 6 to 8 ट्यूब्स असतात.
त्यानंतर या ब्लाइंड ट्यूब आहेत किंवा ब्लाइंड ट्यूब्युल्स आहेत आणि यांचं मेन फंक्शन आहे टू सिक्रीट डायजेस्टिव्ह ज्यूस. ओके, सो बघा या ज्या आहेत यांना आपण हिपॅटिक कायकी म्हणतोय फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, त्या कुठे प्रेझेंट आहेत? ॲट द जंक्शन ऑफ मिडगट अँड हाइंडगट. ओके, या लोकेशनला इथपर्यंत मिडगट आहे, सॉरी फोरगट आहे. ओके, इथपर्यंत फोरगट आहे आणि इथपासून पुढे जो आहे तो मिडगट आहे. सो फोरगट आणि मिडगट यांच्या जंक्शनला बरोबर म्हणजे त्यांच्या मीटिंग पॉईंटला बरोबर हिपॅटिक कायकी जे आहेत त्या प्रेझेंट असतात. हिपॅटिक कायकी ह्या ट्यूब्स आहेत. ओके, किती ट्यूब्स असतात? जवळपास 6 ते 8 ट्यूब जे आहेत त्या तिथं प्रेझेंट असतात. नेक्स्ट या ब्लाइंड ट्यूब आहेत. ब्लाइंड ट्यूब म्हणजे काय? तर ही जी ट्यूब आहे हिचा एक एंड क्लोज असतो आणि दुसरा जो एंड आहे तो त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ओपन होतोय. सो एक एंड क्लोज आहे त्यामुळे याला ब्लाइंड ट्यूब्यूल असं म्हटलं जातं. नेक्स्ट यांचं मेन फंक्शन आहे टू सिक्रीट डायजेस्टिव्ह ज्यूस. या हिपॅटिक कायकी डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट करण्याचं काम करतात जे पुढे मिडगटमध्ये फूड मटेरियल डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करेल. सो इथपर्यंत आपण फोरगट कंप्लीट केलेला आहे. फोरगटमध्ये तुम्ही फारिंग्स, इसोफेगस, त्यानंतर क्रॉप, गिझार्ड किंवा प्रोव्हेंट्रिक्युलस आणि हिपॅटिक कायकी हे पॉईंट आपण पाहिले. या हिपॅटिक कायकींवरती क्वेश्चन विचारला जातो. सो बोर्डवरती लिहिलेला प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. पहिलं लोकेशन आहे ही हिपॅटिक कायकी कुठे आहेत? ॲट द जंक्शन ऑफ फोरगट अँड मिडगट. नेक्स्ट किती असतात हिपॅटिक कायकी? हा नंबर लक्षात ठेवा. 6 to 8 ट्यूब्युल्स असतात. ह्या ट्यूब्युल्स कशा आहेत? ब्लाइंड ट्यूब्युल्स आहेत आणि यांचं मेन फंक्शन आहे सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट करणं ह्या ट्यूब्युलचं मेन फंक्शन आहे जे पुढे फूड मटेरियल डायजेस्ट करायला हेल्प करेल. अजून एक गोष्ट, इथपर्यंत फूड मटेरियल डायजेस्ट झालेलं नाही. जे काही डायजेशन आहे ते आता मिडगटमध्ये होणार आहे. सो नेक्स्ट मिडगटमध्ये काय काय पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत. सो बघा, ओके, सो नेक्स्ट इज मिडगट. तर मिडगटमध्ये पहा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेझेंटेरॉन. मिडगटलाच मेझेंटेरॉन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर हा जो मिडगट आहे ती ट्यूब आहे जस्ट इथपासून बघा हिपॅटिक कायकी जिथं आहेत तिथपासून ही स्टार्ट होतीये ते माल्पिगियन ट्यूब्युलपर्यंत ही जी ट्यूब आहे हिला आपण मेझेंटेरॉन किंवा मिडगट असं म्हणतोय. So midgut, it is a straight, short and narrow tube. A straight, short and narrow tube. So midgut जे आहे त्याला मेझेंटेरॉन आपण म्हणतोय आणि ही स्ट्रेट, शॉर्ट आणि तुम्ही तिचा डायमीटर बघा इतर कुठल्याही डायमीटरपेक्षा कमी आहे. सो ती नॅरो ट्यूब आहे आणि शॉर्ट आहे. त्यानंतर हे जे मिडगट आहे हिच्या इंटरनल लाइनिंगला काय प्रेझेंट असतात? ग्लँड्युलर इपिथेलियम. सो इट इज लाइन्ड बाय ग्लँड्युलर इपिथेलियम. हिच्या आतल्या लाइनिंगला ग्लँड्युलर इपिथेलियम जो आहे तो प्रेझेंट असतो आणि हा ग्लँड्युलर इपिथेलियम डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करण्याचं काम करतो. ओके, सो चारही पॉईंट समजले का बघा. मिडगटचंच अदर नेम आहे मेझेंटेरॉन. मेझेंटेरॉन इट इज शॉर्ट, स्ट्रेट अँड नॅरो ट्यूब. नेक्स्ट इट इज इंटरनली लाइन्ड बाय ग्लँड्युलर इपिथेलियम आणि हे जे ग्लँड्युलर इपिथेलियम आहेत हे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करण्याचं काम करतात आणि हे जे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहेत दीज डायजेस्टिव्ह एन्झाईम हेल्प इन डायजेशन of food आणि also absorption of food. ह्या दोन्ही गोष्टी मिडगटमध्ये होतात. सो मिडगटमध्ये मेन फूड मटेरियल डायजेस्ट केलं जाईल. डायजेशन साठी लागणारे जे काही एन्झाईम्स आहेत त्या दोन यांनी सिक्रेट केले. एक हिपॅटिक कायकी, मी मगाशीच सांगितलं हिपॅटिक कायकी डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात.
याशिवाय मिडगटच्या लायनिंगला सुद्धा काय आहे, ग्लँड्युलर इपिथेलियम. हा ग्लँड्युलर इपिथेलियम सुद्धा डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतो आणि ह्या डायजेस्टिव्ह एन्झाईममुळेच फूड मटेरियल डायजेस्ट होतं. सो मिडगटमध्ये मेन 2 फंक्शन केले जातात. फर्स्ट डायजेशन ऑफ फूड अँड सेकंड ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. ही दोन्ही कामं जी आहेत ती मिडगटमध्ये कॅरी आउट केली जातात. सो दिस इज अबाउट मिडगट. मिडगटनंतर लास्ट पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा हाइंडगट. सो नेक्स्ट आपण पाहतोय हाइंडगट. सो सी ओके. सो लास्ट पॉइंट आहे हाइंडगट. सो दिस हाइंडगट इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट. वन इज इलियम, second is colon and third is rectum. सो हाइंडगट जे आहे ते 3 पार्टपासून बनलेलं आहे, इलियम, कोलॉन आणि रेक्टम. आता यातल्या प्रत्येक पार्टबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहे. सो फर्स्ट इलियम. सो इलियमबद्दल काय दिलेलं आहे बघा. सो इलियम इट इज शॉर्ट अँड नॅरो पार्ट. शॉर्ट अँड नॅरो पार्ट ऑफ हाइंडगट. ओके. सो हाइंडगटमधला हा सुरुवातीचा जो पार्ट आहे जो शॉर्ट आहे आणि नॅरो आहे तेवढ्या पार्टला आपण इलियम असं म्हणतो. सो इलियम इट इज ए शॉर्ट अँड नॅरो पार्ट ऑफ हाइंडगट. ओके. नेक्स्ट माल्पिगियन ट्युब्यूल. माल्पिगियन ट्युब्यूल्स ओपन इन इलियम. या ज्या माल्पिगियन ट्युब्यूल आहेत याची इन्फॉर्मेशन आपण हाइंडगट संपल्यानंतर पाहणार आहोत. तर या माल्पिगियन ट्युब्यूल या इलियममध्ये ओपन होतात. सो इलियम ही शॉर्ट आणि नॅरो पार्ट आहे हाइंडगटचा. सेकंड थिंग त्याच्यामध्ये माल्पिगियन ट्युब्यूल जे आहेत त्या ओपन होतात. हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर इलियमच्या पोस्टेरियर रिजनमध्ये स्फिंक्चर असतात. सो पोस्टेरियर region of ileum have sphincter. या इलियमच्या या पोस्टेरियर रिजनमध्ये स्फिंक्चर असतात. सो स्फिंक्चर हे मसल्स आहेत जे एकदा पुढे गेलेली जी गोष्ट आहे ती बॅकवर्ड पुन्हा रिटर्न येणार नाही याची काळजी घेतात. सो इथं असणारे जे स्फिंक्चर मसल्स आहेत ते जे काही मटेरियल इकडे पुढे जाणार आहे ते फूड मटेरियल किंवा जे काही वेस्ट मटेरियल आलेलं आहे ते रिटर्न इकडे येणार नाही याची ते केअर घेतात. सो दिस इज अबाउट इलियम. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो आहे कोलॉन. आता याच्यामध्ये कोलॉन कसा आहे बघा. कोलॉन इट इज लॉंग अँड वायडर पार्ट. लॉंगर अँड वायडर पार्ट ऑफ हाइंडगट. ओके. सो हा जो पुढचा पार्ट आहे जो लॉंग आहे आणि थोडासा वायडर आहे, इलियमपेक्षा हा जास्त वाईड दिसतो आपल्याला. सो कोलॉन हा लॉंगर आणि वायडर पार्ट आहे. आणि त्यानंतर याचं मेन फंक्शन आहे इट सेंड वेस्ट मटेरियल टू रेक्टम. यानंतरचा हा जो पार्ट येतोय रेक्टम, या रेक्टमकडे वेस्ट मटेरियल सेंड करणं ही याचं मेन फंक्शन आहे. सो मुलांना 3 पार्ट आहेत, फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. याच्यामध्ये फोरगटमध्ये जास्त फूड मटेरियल डायजेस्ट झालेलं नाही आहे, जस्ट एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर झालं, स्टोअर झालं, क्रश झालं आणि ते मिडगटमध्ये आलं. मिडगटमध्ये जे काही डायजेशन असेल ते मिडगटमध्ये केलं जातं आणि डायजेस्टेड फूड ॲब्झॉर्ब करण्याचं कामसुद्धा मिडगटमध्येच होतं. राहिलेला जो हाइंडगट आहे या हाइंडगटमध्ये वेस्ट मटेरियल जे आहे ते वेस्ट मटेरियल येतं आणि तिथून पुढे ते रिमूव्ह केलं जातं. सो कोलॉन जो आहे हा हाइंडगटचा लॉंगर आणि वायडर पार्ट आहे आणि हा वेस्ट मटेरियल रेक्टमकडे पाठवण्याचं काम करतो. याशिवाय या कोलॉनमध्ये त्या वेस्ट मटेरियलमध्ये जे काही वॉटर आहे ते वॉटर रिॲब्झॉर्ब करण्याचं कामसुद्धा करतो. सो रिॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल जे तिथं आलेलं आहे कोलॉनमध्ये, तर या वेस्ट मटेरियलमध्ये जे काही वॉटर असेल तर ते वॉटरसुद्धा रिॲब्झॉर्ब करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं कोलॉनमध्ये. त्यानंतर
कोलॉन नंतर लास्ट पार्ट आहे याचा रेक्टम. रेक्टम जो आहे हा स्पिंडल शेप पार्ट आहे. स्पिंडल शेप टर्मिनल पार्ट, शेवटचा पार्ट आहे हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. त्यानंतर नेक्स्ट जो आहे हा रेक्टम जो आहे तो बाहेरच्या बाजूला ओपन होतो आणि ते जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला आपण ॲनस असं म्हणतो. सो रेक्टम ओपन्स टू आउटसाइड थ्रू ॲनस. सो ॲनस हे वेंट्रल 10th सेगमेंटमध्ये असणारं ओपनिंग आहे. तर त्या ओपनिंगमध्ये कोण ओपन होणार आहे? हा रेक्टम. सो या रेक्टमला नंतर पुढे ओपनिंग असणार आहे ज्याच्यामधून वेस्ट मटेरियल बाहेर रिलीज केलं जाईल. सो हँडगट बोर्डवरती जे लिहिलेलं कंटेंट आहे ते सगळ्यांनी पुन्हा एकदा बघा. हँडगट किती पार्टपासून बनलेला आहे? 3. फर्स्ट इलियम, सेकंड कोलॉन आणि थर्ड रेक्टम. इलियम शॉर्ट आणि नॅरो पार्ट आहे. याच्यामध्ये माल्पिगियन ट्युब्यूल ओपन होतात आणि हा जो इलियम आहे हा नंतर कोलॉनमध्ये ओपन होतो किंवा वेस्ट मटेरियल पुढे तो कोलॉनमध्ये सेंड करतो. आणि याला स्फिंक्चरसुद्धा असतात त्याच्या एंडला. जिथं इलियम संपतोय त्या एंडला स्फिंक्चर्स असतात. नेक्स्ट कोलॉन. कोलॉन हा थोडासा लॉंगर आणि वायडर पार्ट असतो हँडगटचा आणि याचं मेन फंक्शन आहे की त्याच्याकडे आलेलं वेस्ट मटेरियल पुढचा पार्ट रेक्टम याच्याकडे सेंड करणं आणि वेस्टमध्ये असणारं जे काही वॉटर आहे ते वॉटरसुद्धा हा रिॲब्झॉर्ब करतो. आणि यानंतरचा पार्ट येतो रेक्टम. रेक्टम हा स्पिंडल शेप टर्मिनल पार्ट आहे आणि हा रेक्टम ॲनसमधून बाहेरच्या बाजूला ओपन होतो, जे ॲनस ॲबडोमेनच्या 10th शेवटच्या सेगमेंटमध्ये प्रेझेंट असतं. सो दिस इज अबाउट इलियम, कोलॉन अँड रेक्टम विच आर दी पार्ट ऑफ हँडगट. याशिवाय हे जे माल्पिगियन ट्युब्यूल आहेत ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट इज माल्पिगियन ट्युब्यूल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल माल्पिगियन ट्युब्यूल कुठे प्रेझेंट आहेत? ॲट द जंक्शन ऑफ मिडगट अँड हाइंडगट. सो बघा, फोरगट आणि मिडगट याच्या जंक्शनला हिपॅटिक कायकी होत्या ज्या डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करत होत्या आणि मिडगट आणि हाइंडगट याच्या जंक्शनला काय आहेत? माल्पिगियन ट्युब्यूल आहेत. सो कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा, हिपॅटिक कायकी ॲट द जंक्शन ऑफ फोरगट अँड मिडगट अँड माल्पिगियल ट्युब्यूल्स आर प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ मिडगट अँड हाइंडगट. हिपॅटिक कायकींचा नंबर होता 6 to 8. तसं माल्पिगियन ट्युब्यूल जे आहेत यांचा नंबर 100 to 150 इन नंबर, एवढा यांचा नंबर असतो. त्यानंतर नेक्स्ट या ज्या माल्पिगियन ट्युब्यूल आहे याचं मेन फंक्शन आहे इट रिमूव्ह वेस्ट मटेरियल फ्रॉम हेमोलिम्फ. ओके, सो आता फर्स्ट थिंग हेमोलिम्फ म्हणजे काय? तर कॉक्रोचचं जे ब्लड आहे त्याला आपण हेमोलिम्फ म्हणतो. सेकंड, कॉक्रोचमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे म्हणजे त्याच्याकडे ब्लड व्हेसल्स नाहीत. त्याचं जे ब्लड आहे ते डायरेक्ट त्याच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतं. मग आपली ही कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती सुद्धा कुठे आहे? त्याच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये. इन शॉर्ट, बाजूला ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाजूला सगळीकडे ब्लड असणार आहे. तर या ब्लडमध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे, नायट्रोजिनस वेस्ट, ते वेस्ट मटेरियल ब्लडमधून रिमूव्ह करायचं आणि तिथून या इलियममध्ये रिलीज करायचं. हे मेन फंक्शन या माल्पिगियन ट्युब्यूलचं असतं. सो नीट लक्षात ठेवा, माल्पिगियन ट्युब्यूल दे आर प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ मिडगट अँड हाइंडगट. देअर नंबर इज 100 to 150 अँड नेक्स्ट दे रिमूव्ह वेस्ट मटेरियल फ्रॉम हेमोलिम्फ. कॉक्रोचचं जे ब्लड आहे त्यातलं वेस्ट मटेरियल काढणं आणि ते इलियममध्ये रिलीज करणं.
जेणेकरून इलियममधून वेस्ट मटेरियल कोलॉनमध्ये जातं आणि कोलॉनमधून रेक्टम आणि रेक्टममधून ॲनसमधून बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. सो दिस इज अबाउट मालपिगियन ट्युब्यूल. आणि याच्याबरोबरच डायजेस्टिव्ह सिस्टीममधले आपले 3 पार्ट संपले, फोरगट, मिडगट आणि हाइंडगट. फोरगटमध्ये आपण स्टडी केलं फॅरिंग्स, इसोफेगस, क्रॉप, गिझार्ड. या ठिकाणी गिझार्ड महत्त्वाचं, त्याच्यामध्ये कायटिनस टीथ आहेत हे नीट लक्षात ठेवा, जे फूड मटेरियल क्रश करतात. यानंतर आपण शिकलो हिपॅटिक कायकी, तो सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर मेझेंटेरॉन किंवा मिडगट. मिडगट नंतर आपण पाहिलं हाइंडगट, ज्याच्यामध्ये इलियम, कोलॉन आणि रेक्टम हे 3 पार्ट येतात. ओके, सो कोलॉन हा जो पोर्शन आहे याला कोलॉन म्हटलेलं आहे. हा जो इथला नॅरो ट्यूबचा जो पोर्शन आहे त्याला इलियम म्हटलेलं आहे. ओके, इलियम, कोलॉन आणि रेक्टम. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिला मालपिगियन ट्युब्यूल. मग आता याच्यामधला जो पार्ट रिमेनिंग राहतोय तो आहे सलायव्हरी ग्लँड्स. माउथ पार्ट आपण पाहिलेले आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिली, ह्या सलायव्हरी ग्लँड्स फक्त राहतात. मात्र सलायव्हरी ग्लँड NCERTमध्ये दिलेल्या नाहीत, स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे. सो सलायव्हरी ग्लँडचं जे काही कंटेंट आहे ते शॉर्टमध्ये आपण स्टेट बोर्डमधलं फक्त नॉलेजसाठी पाहणार आहोत. NCERTमध्ये सलायव्हरी ग्लँड्स एक्सप्लेन केलेल्या नाहीत. सो बघा, आता नेक्स्ट आपण पाहतोय सलायव्हरी ग्लँड. सो सी, ओके. सो कॉकरोचच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. आता ही जी सलायव्हरी ग्लँड आहे ही 2 पार्टपासून बनलेली आहे. पहिली गोष्ट, सलायव्हरी ग्लँडची पेअर आहे, म्हणजे इकडे एक सलायव्हरी ग्लँड आणि इकडे एक, अशा 2 सलायव्हरी ग्लँड्स असतात. सो देअर इज पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड. सेकंड थिंग, प्रत्येक पेअरमध्ये म्हणजे इकडच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये आणि इकडच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये कोणते पार्ट आहेत, तर एक आहे ग्लँड्युलार लोब आणि दुसरं आहे रिसेप्टॅकल. तर बघा, हे जे व्हाईट कलरचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे याला म्हणायचं रिसेप्टॅकल किंवा रिझर्वायर. इकडं फक्त मी रिझर्वायर ड्रॉ केलेलं आहे. आणि त्याच्यावरती हे येलो कलरचं इरेग्युलर शेपचं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं ग्लँड्युलार लोब. मग आता 2 सलायव्हरी ग्लँड आहेत, ही आणि ही. या सलायव्हरी ग्लँडमध्ये काय काय येतं, एक रिसेप्टॅकल आणि 2 ग्लँड्युलार लोब. सो देअर इज पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँडची पेअर म्हणजेच 2 सलायव्हरी ग्लँड आहेत. प्रत्येक ग्लँडमध्ये एक रिझर्वायर किंवा रिसेप्टॅकल असतो आणि 2 जे आहेत ते ग्लँड्युलार लोब असतात. मग आता ग्लँड्युलार लोब जे आहेत ते कशापासून बनलेत, तर मेनी इरेग्युलर शेप व्हाईट लोब्यूल. तर हे जे बाजूचे इरेग्युलर शेप स्ट्रक्चर दाखवलेले यांना लोब्युल्स म्हटलं जातं, जे व्हाईट कलरचे असतात. आणि हे जे लोब्युल्स आहेत ते ॲक्च्युली सलायवा सिक्रीट करण्याचं काम करतात. So glandular lobe is made up of many irregular shaped white lobule and these white lobules secrete saliva. ओके, मग आता यांनी सिक्रीट केलेला जो सलायवा आहे, ही जी सुरुवातीची डक्ट दिसते हिला म्हटलं जातं सलायव्हरी डक्ट. या सलायव्हरी डक्टमध्ये तो सलायवा येतो. ही सलायव्हरी डक्ट आणि इकडची सलायव्हरी डक्ट, दोन्ही सलायव्हरी डक्ट फ्यूज होऊन इकडे जी तयार होतीये त्याला म्हटलं जातं कॉमन सलायव्हरी डक्ट. सो वरती जी तयार होणार आहे ती आहे कॉमन सलायव्हरी डक्ट. सो इकडची सलायव्हरी डक्ट, तशीच या बाजूकडून एक सलायव्हरी डक्ट येणार आहे. ओके, सो इकडून आलेली सलायव्हरी डक्ट आणि इकडून आलेली सलायव्हरी डक्ट, दोन्ही डक्ट फ्यूज झाल्या आणि ही जी इथे तयार झालेली आहे या डक्टला कॉमन सलायव्हरी डक्ट असं म्हटलं जातं. सो इट इज कॉमन सलायव्हरी डक्ट. सो इथपर्यंतचं कंटेंट समजलं का? बघा, सलायव्हरी ग्लँडची पेअर आहे. प्रत्येक पेअरमध्ये रिसेप्टॅकल किंवा रिझर्वायर एक असतो आणि 2 ग्लँड्युलार लोब असतात. मग हे ग्लँड्युलार लोब जे आहेत ते व्हाईट कलरच्या इरेग्युलर शेप लोब्युल्सपासून बनलेले असतात, जे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीट करण्याचं काम करतात. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम या सलायव्हरी डक्टमधून कॅरी होतात. मग इकडच्या सलायव्हरी डक्ट आणि इकडची सलायव्हरी डक्ट हे फ्यूज होऊन इथं एकच ट्यूब तयार होते, याला कॉमन सलायव्हरी डक्ट असं म्हटलं जातं.
यानंतर दुसरं आहे रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकल जी आहे ती थिन वॉल्ड सॅक आहे. ही जी दिसते व्हाईट कलरची ही थिन वॉल्ड सॅक म्हणजे रिसेप्टॅकल किंवा त्याला रिझर्वायर म्हटलं जातं, जो सलायवा स्टोअर करण्याचं काम करतो. तर बघा ही जी कॉमन सलायवरी डक्ट आहे ती या डक्टमध्ये ओपन होते आणि याच्यामधून हा जो सलायवा आहे तो या रिसेप्टॅकलमध्ये स्टोअर केला जाईल. आता ह्या ज्या रिसेप्टॅकल्स आहेत याच्यासुद्धा डक्ट आहेत. मग ती जी डक्ट आहे त्याला म्हटलं जातं डक्ट ऑफ रिसेप्टॅकल, म्हणजे इकडची एक डक्ट आणि इकडची एक, अशा दोन डक्ट ऑफ रिसेप्टॅकल. इकडची रिसेप्टॅकल डक्ट आणि इकडची रिसेप्टॅकल डक्ट व्हाईट कलरच्या दोन्ही डक्ट फ्यूज होऊन ही वरती एकच डक्ट तयार झाली. याला म्हटलं जातं कॉमन रिझर्वायर डक्ट. सो सगळ्या डक्ट समजल्या का बघा. हे जे ग्लँड्युलर लोब आहेत यांची ही जी डक्ट आहेत ह्या सलायवरी डक्ट, इकडून अशाच सलायवरी डक्ट येतात. इकडच्या आणि इकडच्या सलायवरी डक्ट फ्यूज होऊन ही एकच डक्ट तयार होती आहे, तिला म्हटलं जातं कॉमन सलायवरी डक्ट. त्यानंतर या रिसेप्टॅकलची डक्ट आणि इकडच्या रिसेप्टॅकलची डक्ट दोन्ही डक्ट फ्यूज होऊन इथे कॉमन रिझर्वायर डक्ट जी आहे ती तयार होते आणि त्याच्यामधून सलायवा माउथमध्ये रिलीज केला जातो. सो दिस इज अबाउट सलायवरी ग्लँड ऑफ कॉक्रोच. सो हे जे कंटेंट आहे ते स्टेट बोर्डमधलं मी एक्स्ट्रा सांगितलं. याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जाणार नाहीत नीटला, मात्र माहिती असावं नॉलेजसाठी म्हणून हे तुम्हाला सलायवरी ग्लँड एक्सप्लेन केली. याच्याबरोबरच कॉक्रोचची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण फोरगट, मिडगट, हाइंडगट हे 3 पार्ट आणि सलायवरी ग्लँड हे डिटेल पाहिलं. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट सिस्टीम म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.